पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी मिरवणुकीने अर्ज दाखल करणार आहेत। याकरता जुना पुणे नाका येथील छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथून सकाळी 10 वाजता भाजप आणि महायुतीतर्फे विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्या सकाळी सोलापुरात आगमन होणार आहे। त्यांच्या समवेत भाजप आणि महायुतीचे सोलापूर आणि माढा लोकसभेतील सर्व लोकप्रतिनिधी असणार आहेत। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून विजय संकल्प रॅलीचे उद्घाटन होईल। यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती, 4 हुतात्मा चौक येथील सोलापूरच्या 4 हुतात्म्यांचे पुतळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा यांना अभिवादन करून ही विजय संकल्प रॅली जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रस्त्यामार्गे 7 रस्ता येथे येणार आहे। या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विजय संकल्प रॅलीला भाजप तसेच महायुतीतील घटक पक्षातील सर्व लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे।